स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. माझं नाव अजित दशरथ मोरडे, निगोटमाळा पांढरीचा मळा या ठिकाणी आम्ही राहतो. सकाळी पहाटे 3:30च्या दरम्यान 3-3:30च्या दरम्यान ही घटना झालेली आहे. आणि सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही चालायला जातो, पण आज मोरडेवाडीमध्ये आमचा काकडा असल्यामुळं आमची आई सकाळी लवकर उठली. तिने बघितलं, मग तिने मला कल्पना दिली आणि 4 वाजता आम्ही बघितलं तर म्हटलं वासरू जागेवर नाही, नेमकी काय झालं. तर ते बघितलं असता कळालंय का बिबट्याने हल्ला केलेला आहे त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर मग लगेच 4:15-4:30 वाजता आपले वन अधिकारी आहे, त्यांना फोन केला आदर्श साहेबांना. तर ते म्हणले मी 9-9:15 वाजेपर्यंत येतो. आणि त्याच्यानंतर आमचे निगोटवाडीचे सरपंच नवनाथ निगोटला फोन केला आणि पहाटे 5 वाजता काकडा असल्यामुळे बाजीराव मोरडे, अनिल मोरडे यांना सांगितलं का निगोटमाळ्यामध्ये इकडं बिबट्या वगैरे आलेला आहे, त्यामुळं बाकीच्या नागरिकांनी आहे ना सावध राहा. तर त्यांनी तिकडं लाऊडस्पीकर मध्ये पुकारलं सकाळी पहाटे काकड्याच्या वेळेला. आणि रात्री मी गावातून आलो होतो 11 वाजता, पण त्यावेळेला काय तशी काही परिस्थिती नव्हती. आणि शेजारी आता इथं ऊस वगैरे आहे आणि लपणला जागा आहे. बरेच दिवस आहे बिबट्या आहे, पण अजून कधी असं काही इथं घटना झाली नाही. पण आज पहिल्यांदाच इथं मळ्यामध्ये असा विषय झालेला आहे. आणि त्याच्यावर वन क्षेत्र अधिकाऱ्यांनी काहीतरी तातडीच्या उपाययोजना कराव्या. आणि नागरिकांमध्ये कसे घबराटीचं वातावरण आहे. इथं ऊस आहे, पलीकडे लपण जागा आहे. नेमकी आता शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या आहेत मुलांना, लहान मुलं असतात, त्याच्यामुळं सगळ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. बायपासनीच तिकडनं आलेलं आहे, कारण त्याचे आहे ना ते ठसे दिसतात, ते वाटेने आलेलं आहे ना, पाऊस पडल्यामुळे त्याचे पूर्ण ठसे वगैरे दिसतात. हा निगोटवाडी हा मधला चिंचपोरे मळा ह्या भागात आहे ना, लोकांना आजूबाजूला दिसलेला आहे तो बिबट्या इथून माग फिरताना. पाऊल खूण आहेत ना वाटेला आहे, तिथे पुढे तिथं यांच्या पुढं घरा पुढे आहे बिबट्या. हा वरूनच बायपासनीच आहे ना त्या भागाकडनं आलेला आहे, कारण त्या भागातूनच निगोटवाडी त्या मधल्या पट्ट्यात आहे ना, त्याला तिथं वावरताना बऱ्याच वेळा लोकांनी बघितलेलं आहे आणि घबराटीचं वातावरण आहे. आणि इथंच नेमके त्यांनी वासराव हल्ला केलेला आहे. लहान मुलं आहे. आता हे झालंय ठीक आहे, आता जनावरावर झालंय, उद्या भविष्यात काही घटना घडू शकते. त्यामुळं वन अधिकाऱ्यांनी आहे ना तातडीची प्रशासनाने काहीतरी इथं व्यवस्था करावी. नाव हिराबाई दशरथ मोरडे. आमच्या मळ्यामध्ये आज आमचा कळम जायचा काकडा होता ना, म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि बाहेर जाऊन बघते तर म्हणलं वासरू का पडलं. म्हणून मोबाईलच्या बॅटरीने मी बघितलं तर त्याचं ते असं मला ते दिसलं, असं ते फाडलेलं. म्हणून मग मी तेवढ्यात हा बाहेर जायला निघतो ना, तेवढ्यात तो मला भेटला. तो म्हणलं आपलं वासरू वाघाने फोडलंय की काय बघ बरं. म्हणून आम्ही बघितलं. मी या ठिकाणी वासरू पडलेलं होतं. हा, तिकडं पलीकडं इथं बांधलेलं होतं ना, तर ते पलीकडं पडलं. मग तर म्हटलं पावसानीच नाही आजारी पडलं, म्हणून बॅटरी लावून बघितलं तर त्याचं मास्क सगळं बाहेर आलेलं होतं. म्हणलं आता इथं बिबट्यानीच फोडलं असणार, त्याला दुसरं काय हे. तेव्हा मला माहिती झालं पहाटे 4:30 वाजता. असे मी बघितलं पंजे असे आहेत. आम्हाला उपाययोजना पाहिजे ना काहीतरी. माणसं वावरतात, पण लहान मुलं वावरतात वगैरे, त्याच्यासाठी भीतीचं वातावरण निर्माण होतं ना. मग संध्याकाळी सकाळी बाहेर निघायचं, इथं वावरायचं, कसं काय करायचं ना, भीती वाटते ना, मनामध्ये भीतीचं वातावरण तयारच होतं ना. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना पाहिजे.